नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील मौजे सडेगुडवळे येथील गट क्रमांक 624 संदर्भात महसूल विभागाची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करत ग्रामपंचायत सडेगुडवळेनं चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सरपंच प्रभावती बुधाजी गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आली. निवेदन देताना ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील झेंडे, नारायण गावडे, संध्या झेंडे, विमल झांबरेकर, वंदना गावडे उपस्थित होत्या. तक्रारीनुसार गट क्रमांक 724 ही सुमारे 196 हेक्टर 48 आर क्षेत्राची हेरे सरंजाम वतनातील जमीन असून वतन खालसा झाल्यानंतर ती सरकारच्या ताब्यात आली. ही जमीन जंगल क्षेत्रातील पडजमीन असून अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीच्या ताब्यात गायरान म्हणून वापरत असल्याचा दावा करण्यात आला. या जमिनीवर कोणाचे वैयक्तिक मालकी हक्क अथवा कब्जा कधीच नव्हता असे अर्जात नमूद करण्यात आले. ग्रामपंचायतीनं आरोप केलाय की सडेगुडवळे येथील काही व्यक्तींनी उपविभागीय अधिकारी गडिंग्लज यांच्याकडे खोटी व दिशाभूल करणारी माहिती सादर करून स्वतःला बेदखल कुळ म्हणून दाखवत आदेश मिळवले. त्यासाठी बनावट ग्रामपंचायत ठराव, खोटी कागदपत्र, चुकीची माहिती तसेच आवश्यक प्रतिज्ञापत्राशिवाय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संबंधितांनी गट क्रमांक 624 चे उघड करून 7/12 उतार्यावर स्वतःच्या नावाची नोंदी करून घेतल्याचा आरोप करण्यात आला. या आदेशाविरोधात ग्रामपंचायतीनं अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे आरटीएस अपील दाखल केलं असून ते सध्या न्यायप्रविष्ट आहे. जमिनीतील काही क्षेत्र गोवा राज्यातील अमित कुमार महातो व त्यांच्या कुटुंबियांना विक्री करण्यात आल्याचा आरोप अर्जात करण्यात आला. या व्यवहारांबाबत गडिंग्लज येथील दिवाणी न्यायालयात स्वतंत्र दावे दाखल असून तेही न्यायप्रविष्ट आहेत. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार संबंधित ठराव ग्रामपंचायतीच्या अधिकृत नोंदीत अस्तित्वात नसून त्यावरील सह्या, नोंदी व माहिती बनावट असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महसूल खात्याची फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर, शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी चंदगडकडून करण्यात आली आहे.